हाऊ टू रिस्टार्ट करिअर आफ्टर लेड ऑफ. तर सिमेट्स आजचा व्हिडिओ आपल्यासाठीच असणार ॲक्च्युली. तुम्ही जर करंटली बेंचवर असाल किंवा तुमचा करंटली लेड ऑफ झाला असेल तर तुमचं करिअर कसं रिस्टार्ट करायचं आहे विदिन 45 डेजमध्ये. तर आज आपण पाहतोय बऱ्याचशा ज्या काही सर्व्हिस बेस्ड कंपन्या आहेत मार्केटमध्ये, म्हणजे TCS, इन्फोसिस, विप्रो, L&T, कॅपजेमिनाय किंवा कॉन्जंट असेल, HCL असेल, तर ह्या बऱ्याचशा कंपन्यांमध्ये आज लेड ऑफ चालू आहे ॲक्च्युली. म्हणजे ते कॅन्डिडेट्सला हायरिंग करतात ॲक्च्युली, बेंचवरती ठेवतात आणि आफ्टर 3 मंथ्स किंवा 6 मंथनंतर ते कॅन्डिडेट्स लेड ऑफ होतं ॲक्च्युली. कारण त्यांना जर इंटरनल प्रोजेक्ट्स भेटलेच नाही तर साहजिक आहे. तर लेड ऑफ म्हणजे काय की HR मेल करतात की हा तुमचा लास्ट वर्किंग डे असणार आहे. तर साहजिक आहे, जे काही वर्किंग एम्प्लॉईज आहेत, कॅन्डिडेट्स आहेत, ते म्हणजे टेन्शन घेतात ॲक्च्युली की आता नक्की पुढे करायचं काय आहे. तर नक्कीच मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण गायडन्स करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आज जर तुम्ही वर्किंग असाल आणि बेंचवर असाल तर साहजिक आहे तुम्हाला ॲज सून ॲज प्रोजेक्ट तुम्हाला बिलेबल व्हायचं आहे. तर बऱ्याचशा कंपन्यामध्ये आपण पाहतो ॲक्च्युली बिलेबल प्रोजेक्टसाठी सांगतात ते डेव्हलपमेंट नाही, सपोर्टचे प्रोजेक्ट्स असतील, आयदर ते सिक्वल असेल किंवा प्रोडक्शन असेल किंवा डिफरेंट फिक्सेस असेल. तर तुमचा एक्सपिरियन्स जर कमी असेल तर तुम्ही ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. कारण ॲटलिस्ट तुम्ही एखादी कंपनी जॉईन करतायत तर ते तुम्ही ॲटलिस्ट 2 वर्ष काम करणं गरजेचं आहे. पण विदिन 3 मंथ्समध्ये जर तुमचं लेड ऑफ होत असेल तर नक्कीच तुमच्या करिअरसाठी चांगलं नाही, कारण हे मंकी जंप असतं ॲक्च्युली. ठीक आहे. तर तुमचा करंटली लेड ऑफ झाला असेल तर नक्कीच आपल्या फ्लूस्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्मवरती मी स्वतः तुम्हाला गायडन्स करणार आहे. आणि जर तुम्ही लेड ऑफ असतील तर तुम्हाला जे काही टेक स्टॅक शिकायला भेटणार आहे तर ते असणार आहे आपला कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, डेटा स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर ॲज मायक्रो सर्व्हिसेस, फ्रंट एंड ॲज React.js, डेटाबेस सिक्वल, नो सिक्वल बोथ, आणि टूलवाईज आपाचे कापका, डॉकर, क्युबरनेटिस, व्हॉटनॉट. इट इन्क्लूड्स AWS क्लाउड अँड स्प्रिंग AI ॲज वेल. त्यामुळे हे एकदा स्किल सेट तुम्ही ॲड केला की लगेच तुम्हाला पुढचा जॉब स्विच होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे असं आहे, जेव्हा तुम्ही नेक्स्ट स्विच करता ॲक्च्युली तर काउंटर ऑफर दाखवणं गरजेचं आहे. कारण जर तुमचं लेड ऑफ झालं आहे तर तुम्हाला जस्टिफाय करणं गरजेचं आहे की हा गॅप कशामुळे ॲक्च्युली, राईट. तर तुम्ही हे रिझन नाही देऊ शकत की माझं लेड ऑफमुळं मी पुढे कंपनी स्विच करतो ॲक्च्युली. तर तुम्हाला एक रिझन असणं गरजेचं आहे की हां, सपोज सम फॅमिली फंक्शन, तुम्ही हे रिझन देऊ शकता ॲक्च्युली, ते व्हॅलिड रिझन्स असतील. आणि त्याच्या बेसवर जर तुम्ही काउंटर ऑफर दाखवली तर साहजिक आहे पुढची कंपनी तुम्हाला काउंटर मॅच करून देईल. आता आपण एक्झाम्पल घेऊयात, सपोज XYZ एम्प्लॉई वर्किंग विथ कॅपजेमिनाय आणि 4 वर्ष एक्सपिरियन्स आहे आणि करंट पॅकेज त्यांचं 4 लाखाचं पॅकेज किंवा 5 लाखाचं पॅकेज आहे. तर जर तुमचं लेड ऑफ झालं असेल तर तुम्ही एक काउंटर दाखवलं त्यांना 16 लाखाची किंवा 17 LPAची ॲक्च्युली. तर साहजिक आहे पुढची कंपनी तुम्हाला तेवढं मॅच करून देईल. आणि मोस्टली आय विल रिकमेंड तुम्ही प्रॉडक्टमध्ये ट्राय करा, कारण प्रॉडक्ट कंपनीमध्ये जास्त लेड ऑफ होत नाही ॲक्च्युली. जी काही लेड ऑफ होतं ते सर्व्हिस बेस्ड कंपन्यामध्ये होतात. का? कारण त्याचं रिझन पण तसंच आहे. कारण सर्व्हिस बेसमध्ये काय असतं की क्लायंट्स बिलेबल असतात ॲक्च्युली. जर क्लायंटचं कॉस्ट सेविंग आलं किंवा क्लायंटचं बजेटच नसेल तर साहजिक आहे कंपनी ती लेड ऑफ करणार आहे तुमचा, राईट. येस. त्यामुळे जर तुम्हाला 400% सॅलरी घ्यायचं असेल तर नक्कीच आपला फ्लूस्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्म असा आहे की जिथे आपण तुम्हाला हाय डिमांडिंग स्किल देणार आहे आणि हाय ट्रेंडी प्रोडक्ट्सवर तुम्हाला काम करायला चान्स भेटणार आहे. म्हणजे तुम्ही जर काम केलं असेल सपोर्टमध्ये ॲक्च्युली, जेव्हा तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवरती येतात ॲक्च्युली तेव्हा जे काही प्रोजेक्ट्स आपले ॲड करायचे ते असणार आहे फिनटेक बँकिंग. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्वतः रेस्ट API कशी आपण बनवतो आहे, सिक्युरिटी कसं आपण इम्प्लिमेंट करतो आहे, मायक्रोसर्व्हिस बेस आर्किटेक्चर कसं आपल्याला फॉलो करायचं आहे, त्यामध्ये डिझाईन पॅटर्न्स असेल ते पूर्ण आपलं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे ॲक्च्युली. आणि बँकिंग हे एक असं डोमेन ॲक्च्युली मार्केटमध्ये की जे कधीच डाऊन होऊ शकत नाही ॲक्च्युली. कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर म्हणजे आपण पाहू शकतो की व्हर्जन 1 ऑफ बँकिंग सॉफ्टवेअर त्यांच्याकडे फक्त एवढंच फंक्शनॅलिटी होत्या की फंड डिपॉझिट करायचे, ट्रान्सफर करायचे, विड्रॉ करायचे. पण आज जर आपण पाहिलं तर बँकमध्ये अकाउंट्स आहेत, जसं सेविंग अकाउंट आहे, करंट अकाउंट, सॅलरी अकाउंट, स्टुडंट अकाउंट, मायनर अकाउंट, राईट, डीमॅट अकाउंट. देर आर डिफरंट टाईप ऑफ अकाउंट अवेलेबल. एक्झाम्पल घेऊयात आपण लोनचं. लाईक देर इज डिफरंट टाईप ऑफ लोन, like home loan, business loan, vehicle loan, property against loan, gold loan. There are number of type of loan available, right? One more example I will giving here, like card. Then see, card there is available debit card, even there is available you can simply say credit card as well. आणि पेमेंटचं जर एक्झाम्पल घेतला तर UPI पेमेंट आज किती पॉप्युलर आहे तुम्हाला स्वतःहून माहिती आहे, राईट. किंवा त्यामध्ये असेल नेट बँकिंग आहे, क्रेडिट कार्ड पेमेंट असेल, डेबिट कार्ड पेमेंट असेल, राईट. तर हे सगळ्या फंक्शनलिटी ज्या आहेत ॲक्च्युली ह्या दिवसेंदिवस बँकवाले स्वतःहून ह्या गोष्टी ॲड करतात ॲक्च्युली. आणि नक्कीच त्यामुळे जावा डेव्हलपरला हाय डिमांड ॲक्च्युली बँकिंग सेक्टरमध्ये. तर माझं हे रिकमेंडेशन असणार आहे, जर तुमचं लेड ऑफ झालं असेल, तुम्ही कोणत्या प्रोजेक्टवर आधी काम केलं असेल
पण जेव्हा तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवरती असाल तेव्हा तुम्हाला फिनटेक बँकिंगचा प्रोसेस ॲड करायचा आहे, जो की मी तुम्हाला शिकवेल, जो की प्रोजेक्ट्स आपल्या बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत बनवायचा आहे आणि ज्यामध्ये आपल्याला डिप्लॉय पण करायचं आहे AWS क्लाउडवरती. म्हणजे CI/CD जेनकिन्स किंवा सोनरक्यूब असेल, अपाचे काप्पा, डॉकर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत ॲक्च्युली. आणि हाच एक्सपिरियन्स तुम्हाला शो करायचा पुढे, कारण तुम्ही एका प्रोजेक्ट्सवरती बेसिक्स टू ॲडव्हान्स लेवलला काम केलं फ्रॉम स्क्रॅच, ते डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स हा बूस्ट होईल आणि तुम्ही तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. तर नेक्स्ट प्रोजेक्ट, सपोज तुमचा एक्सपिरियन्स असेल 8-9 वर्ष किंवा 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे, तर त्या ठिकाणी फक्त एक प्रोजेक्ट ॲड करून चालणार नाही. त्या ठिकाणी ॲटलिस्ट तुम्हाला 2 प्रोजेक्ट्स ॲड करणं गरजेचं आहे. जसं की लेटेस्ट प्रोजेक्ट तुम्ही फिनटेक बँकिंग ॲड केला, तर प्रिवियस प्रोजेक्ट आय विल रिकमेंड यू कॅन ॲड लाईक रिटेल ई कॉमर्स ॲप्लिकेशन. कारण ई कॉमर्स ॲप्लिकेशन पण मार्केटमध्ये आपण जर पाहिलं, अमेझॉन, फ्लिपकार्ट असेल, वालमार्ट आहे. तसंच मी तुम्हाला सांगेल इंडियामध्ये पण आपल्याकडे नायका असेल किंवा टाटाचे काही प्रॉडक्ट्स असतील, रिलायन्सचे काही प्रॉडक्ट्स आहेत मार्केटमध्ये, राईट, रिटेल ई कॉमर्स ॲप्लिकेशन. किंवा आपण पाहतो मिशो असेल, देर आर थाउजंड्स ऑफ ॲप्लिकेशन्स अवेलेबल, करेक्ट. त्यामुळे रिटेल ई कॉमर्स पण हे एक ट्रेंडी डोमेन आहे आणि ते पण डोमेन कधी बंद होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही असे डोमेन्स प्रोजेक्ट्स ॲड करा ज्याचं की तुमच्या रिझ्यूममध्ये हाय वेटेज स्किल्स येईल, हाय वेटेज तुमच्या रिझ्यूमला येईल आणि तुमचा रिझ्यूम विल बी शॉर्टलिस्टेड बाय HR. आणि एकदा की HRने तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट केला, ऑलरेडी तुम्हाला ट्रेनिंग दिलेलं आहे मी, राईट, जसं की फुल स्टॅकचा, आणि तुम्ही प्रोजेक्ट्स पण ॲड ऑन केले आहेत आणि त्याच्यावर तुम्ही स्वतः काम केलं आहे, तर तुमचा कॉन्फिडन्स हा बूस्ट असेल आणि तुम्ही इझिली तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. तर जर आता तुम्ही बेंचवर असाल आणि लेड ऑफ झालं असेल तुमचं, किंवा तुम्ही त्या याच्यामध्ये असेल फेजमध्ये, तर तुम्ही HRची वाट नका पाहू. कारण मोस्टली आपण पाहतो सर्व्हिस बेस कंपन्यामध्ये HR डायरेक्टली सांगतात की हा तुमचा लास्ट वर्किंग डे आहे आणि त्या दिवशी कॅन्डिडेट टेन्शनमध्ये येतात आणि त्यानंतर मग तिथून पुढे सर्चिंग चालू करतात. आणि मी असं पण एक्झाम्पल पाहिलं आहे ॲक्च्युली, की लेड ऑफ झाल्यावरती पण कॅन्डिडेट 2-2, 3-3 महिने गॅप घेतात. तर हा गॅप नको आहे तुमचा ॲक्च्युली. मॅच्युअर इनफ आहे. तुम्ही जर 1 महिना गॅप घेतला तर फाईन आहे तुमच्या लर्निंगसाठी. कारण आपल्या प्लॅटफॉर्मवरती असं आहे ॲक्च्युली, विदिन 45 डेजमध्ये यू विल बी एबल टू लाईक रिस्टार्ट युअर करिअर. म्हणजे तुम्ही इलिजिबल आहात की 45 डेजमध्ये करिअर तुमचं रिस्टार्ट होईल. आणि इम्पॉर्टंट मी सांगेल तुम्हाला, जर तुमचा 4-5 वर्ष एक्सपिरियन्स असेल आणि करंट पॅकेज तुमचं 4 ते 5 लाखाचं असेल, तर यू आर एलिजिबल टू गेट लाईक 20 LPA पॅकेज ॲज वेल. कारण इझिली आपण 400% सॅलरी हाईक करणार आहे. कारण जे स्किल आहे ते आपले हाय डिमांडिंग आहे, जे प्रोजेक्ट्स आहेत आपले ते हाय ट्रेंडी डोमेन प्रोजेक्ट्स आहे. त्यामुळे तुमचा रिझ्यूम इझिली शॉर्टलिस्ट होईल. आणि त्याच्या पण व्यतिरिक्त जे काही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असणार आहेत त्यासाठी मी स्वतः तुमचे मॉक इंटरव्ह्यू घेईल. आणि एकदा की तुमचा मॉक इंटरव्ह्यू घेतला की डेफिनेटली तुम्ही मास्टरकार्ड असेल, IBM असेल, सिटी बँक असेल, इझिली तुम्ही तुमचे इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आणि मी तुम्हाला तेच रिकमेंड करेल, गो विथ प्रॉडक्ट बेस्ड ऑर्गनायझेशन्स. कारण प्रॉडक्ट बेसमध्ये काय होतं, तेवढं लेड ऑफ होत नाही ॲज कम्पेअर टू सर्व्हिस बेस कंपनी. कारण सर्व्हिस बेसमध्ये कसं आहे की सपोज तुम्ही इन्फोसिस जॉईन केली, त्यांच्याकडे क्लायंट्स असतात. जर क्लायंटचं बजेट नसेल, क्लायंट कॉस्ट सेव्हिंग करत असेल, तर साहजिक तुम्हाला दुसऱ्या क्लायंटसाठी काम करायचं आहे. आता रिसेंटली आपण एक्झाम्पल पाहिलं की Capgemini लेड ऑफ भरपूर चालू आहेत आणि ते जास्त क्लायंट्स कॉल पण देत नाही. मग त्या केसमध्ये की तुम्हाला ऑलवेज बी रेडी फॉर युअर लाईक करिअर बूस्टिंग. म्हणजे आपण म्हणू शकतो की तुम्हाला टेक्निकल गोष्टी येणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि जरी तुम्ही आता Capgemini जॉईन केलं असेल आणि तुम्हाला प्रोजेक्ट भेटत नाही आहे, पण तुम्हाला वाटतं की तुमचं लेड ऑफ होईल, तर ॲज सून ॲज पॉसिबल तुम्ही आपला प्लॅटफॉर्म व्हिजिट करू शकता. इथे मी स्वतः तुम्हाला गायडन्स करेल. आणि नक्कीच पुढचं जे स्विच असणार आहे, विल ट्राय फॉर प्रॉडक्ट बेस्ड ऑर्गनायझेशन्स जसं की मास्टरकार्ड, सिटी बँक, UPS, IBM. आणि ह्या कंपन्या तुम्ही जॉईन करता म्हणजे तुम्हाला 100% शुअर आहे 400% सॅलरी हाईक भेटेल. तर मेट्स, जर तुम्हाला पण तुमच्या करिअरमध्ये ग्रो करायचं आहे आणि तुम्हाला पण वाटतं की 400% हाईक भेटलं पाहिजे आणि तुम्हाला करिअर लाँग टर्म तुम्हाला सस्टेन करायचं आहे ITमध्ये, तर नक्कीच तुम्ही एकदा आपलं ऑफिस अवश्य व्हिजिट करा आणि मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स करेल. नक्कीच तुमचा करिअर ग्रो होईल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण तुम्ही शेअर करा. नक्कीच त्यांना पण हा बेनिफिट्स होईल. आणि जर तुम्ही लेड ऑफ झाला असाल तर तुम्ही पुणे लोकेशनवर नसाल तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ॲटलिस्ट तुम्ही गायडन्ससाठी सुद्धा आमच्या ऑफिसला येऊ शकता आणि मी तुम्हाला नक्कीच असं बेस लेवल गायडन्स करेल. आणि जर तुम्हाला वाटतं आहे की हा सर मला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करायचं आहे, ॲक्च्युली मला 4-5 वर्ष एक्सपिरियन्स आहे पण मी सपोर्टमध्ये काम केलं आहे, तर नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट असं करा की प्रोजेक्ट, जेणेकरून मी तुम्हाला रोडमॅप देईल आणि इझिली तुमचं करिअर आपण रिस्टार्ट करूयात. तर मेट्स, इफ यू वॉन्ट टू ग्रो युअर करिअर, इफ यू वॉन्ट टू बिल्ड युअर करिअर and if you want to get 400% salary hike, then why you are waiting? You can join us and start your career in full stack Java development.